सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार. श्रीयुत सोमनाथ केसकर लिखित रिया पब्लिकेशन्स द्वारा प्रकाशित सावरे रंगराची या संत मीराबाईंच्या जीवनचरित्रावर आधारित कादंबरीच्या अभिवाचनाचा आज 47वा भाग. मांड रागाचे सूर त्या वाळवंटी भूमीमध्ये मेघवर्षेप्रमाणे बरसू लागले. आजूबाजूच्या अंधारलेल्या कृष्णमयी आकाशात शीतल चंद्रप्रकाशाने अवघं क्षितिज भरून गेलं तसं तिथे उपस्थित साऱ्यांची हृदय मीरेच्या मोरपिशी स्वरांनी भरून गेली. त्या भारलेल्या अवस्थेत सारेच मृदुंगाच्या तालावर नृत्य करू लागले. गोविंद गोविंद हरे मुरारी असा एकमुखी गजर सुरू झाला. काही दोन्ही हातांचे टाळ करून वाजवू लागले, तर कुणी चंदेरी आकाशाकडे पाहत थिरकू लागले. भाविकांच्या मेळ्यामध्ये आता ते 2 फकीरही नकळत सामील झाले होते. त्यातील एक फकीर मीरेच्या सुरात आपला सूर गात होता. त्याच्या सुरातही एक आर्तता होती, ईश्वरी प्रतिभेची झलक होती. त्याचा आवाज देखील मीरेसारखाच अलौकिक होता. मीरेने क्षणभर ध्यानस्थ अवस्थेत आपले नेत्र उघडून त्या सुरांचा शोध घेतला आणि त्या फकीराकडे दृष्टी जाताच स्वतःशीच स्मित करून ती पुन्हा आपल्या भजनामध्ये मग्न झाली. मग कितीतरी वेळ ते दोघे मिळून आपल्या सुरांच्या छटा गोविंदाला अर्पण करीत होते. जणू 2 प्रतिभा त्या गिरीधराला मोहून घेण्यासाठी आपल्या सुरांची ओंजळ वाहत होत्या. अत्यानंदाच्या अन परमभक्तीच्या परिसीमेवर पोहोचून तो गोविंदाचा सुरेल उत्सव शांत झाला. आजचा दिवस अलौकिक होता. आकाशातील चंद्रावरही धरणीवरील या सुरांच्या वर्षावाने तांबूस लाली आली होती. काही काळ सारे मौन राहिले. आत्मसुखाच्या ग्लानीने कुणी काहीच बोलत नव्हतं. तिकडे गुरु रैदासांची समाधी लागली होती. भजन संपताच मीराबाईंचा चरणस्पर्श करीत एक एक जण मूकपणेच निघून जात होते. ते दोन्ही फकीर निरोप घेण्यास मीरेपाशी आले. मीरेच्या सुरांशी सोबत करणारा त्यातील एक फकीर मीरेस म्हणाला, आज आपल्या रूपाने जणू गोविंदच इथे अवतरला होता. आपले स्वर्गीय सूर अन कृष्ण भक्तीने ओतप्रोत भरलेली आपली पदे श्रवण करून आम्ही धन्य झालो. आमचा जन्म सार्थक झाला. त्या फकीराकडे पाहत स्मित करीत मीरा म्हणाली, आपलेही सूर अलौकिक आहेत. त्या सुरांनी आज आम्हाला साथ दिली आणि हरीची सेवा केली. आपले हे स्वर्गीय सूर नेहमी कुणाच्या तरी दरबारात स्तुतिस्तवन करतात. आज त्यांनी मुक्त कंठाने हरीची सेवा केली. आज माझा गोविंदही सुखावला असेल. मीरेने आपणास ओळखलेलं पाहून दोन्ही फकीर चपापले. त्यांना पुरतं जाणवलं ही साध्वी कोणी साधीसुधी नाही, नक्कीच ती दैवी प्रतिभावंत आहे. फकीर तिला वंदन करून म्हणाले, देवी, आमच्या संगीत सेवेमुळे आम्हास दरबारात मान मिळतो, सन्मान मिळतो, म्हणूनच आम्हास दरबारी गावं लागतं. आपला मान सन्मान अजून द्विगुणित झाला असता तर आपल्या या दैवी सुरांनी गोविंदाची सेवा केली असती. आपल्या बादशहांना माझा निरोप द्या. म्हणावं, आपण जर या स्वर्गीय सुरांचा व्यवहार केला नसता तर आपल्या कंठातून परमात्म्याचं मिलन घडवून देणारं संगीत त्यांना श्रवण करण्याचं भाग्य लाभलं असतं. देवी, आमचा बादशहा देखील सुरांचा भोगताय. त्याने आम्हास आश्रय देऊन संगीताची एक प्रकारे सेवाच केली आहे. पण तुम्ही म्हणता ते सत्य आहे. हे सूर जर निस्वार्थीपणे गोविंद सेवेत जडले असते तर या दासाचा आत्मा परमात्म्याशी एकरूप झाला असता. आपला निरोप आम्ही आमच्या बादशहास जरूर सांगू.
आपण ती तसदी घेण्याची चिंता करू नये, कारण आम्ही हे आता आपल्या बादशहासमोरच सांगत आहोत. मीरा त्या दुसऱ्या फकीराकडे दृष्टी रोखत म्हणाली. त्या फकीराचे नेत्र नम्रपणे खाली झुकले. तो काही क्षण विसरूनच गेला की आपण दिल्ली तख्ताचे सम्राट आहोत. त्याच्यापुढे साक्षात भक्तीचा आणि प्रेमाचा अखंड धबधबाच कोसळत होता. त्या स्रोताने तो आपली सत्ता, सामर्थ्य सार विसरून गेला होता. तो मीरेसमोर नतमस्तक झाला. देवी, तुम्ही ओळखले आहेच, तर हा बादशाह अकबर आपल्या भक्तीस सलाम करत आहे. अल्लाच्या कृपेने आज आपले दर्शन झाले. सदैव ईश्वराचा शोध घेणारा माझा सुफी आत्मा आज आपल्या सुरांनी तृप्त झाला, धन्य झाला. आपण आपल्या गोविंदास आळवताना म्हणता, नैनन मे बसो मोरे नंदलाला. आम्ही आमच्या सुफी काव्यात असं म्हणतो, आँखों से अपनी पिला मेरे साकी, तू कदमे में दे दे मुझको जा मेरे साकी. दोन्हीमध्ये समर्पणाचाच भाव आहे. आपल्या गोविंदाच्या समर्पित भावास आम्ही नमन करतो. कृपा करून आमची एक प्रेमाची भेट स्वीकार करावी, असं म्हणून त्या फकीराच्या वेशातील बादशहाने मीरेच्या पायाशी एक रत्नजडित रत्नहार ठेवला. सम्राट, हे काय? आपण पुन्हा व्यवहार सुरू केलात? मीरा रागावून म्हणाली. हा व्यवहार नाही मीराबाई. बादशहा असलो तरी आम्ही आपणासमोर फकीरच आहोत. गोविंदाच्या या दरबारात आमच्याकडे आपणास देण्यासारखे काहीच नाही. आपल्यासारखे अलौकिक सूर नाहीत की गोविंदाला शरण गेलेला भक्तिमय देह नाही. जे काही आहे ते फक्त हे धनच. हे धन आपल्या गोविंदाच्या शृंगारास कामी येईल आणि या सेवकाचा आत्मा धन्य होईल. या भावनेने त्याचा आपण स्वीकार करावा. गोविंदाचा शृंगार म्हटल्यावर मीरा त्या भेटीस नकार देऊ शकली नाही. तिने ललितेला तो रत्नहार उचलून गोविंद चरणी ठेवण्यास सांगितलं. मीरेला पुन्हा एकदा वंदन करून ते दोन्ही फकीर केव्हाच तिथून नाहीसे झाले होते. रात्र बरीच झाली होती. मीरेने गुरुस वंदन करून ललितेसह ती लगोलग निघाली. ती महालात पोहोचली तोवर रात्रीचे 2 प्रहर उलटून गेले होते. तोवर इकडे राणाच्या कानावर गुप्तहेरांकडून आजच्या एक एक घटनांची वार्ता पोचली होती. आज भजन संपल्यावर मिरेस कुणा एका फकीराने अत्यंत मौल्यवान रत्नहार दिला आहे. तो फकीर नसून कोणीतरी मुघल दरबारातील सरदार असावा, अशी ही बातमी त्यांच्या हेरांनी आणली होती. हे ऐकून राणाचा संताप अनावर झाला. मीराबाईची मजल आता इथवर पोहोचली. आजवर जे झाले ते झाले, मात्र आता ही बाई थेट आपल्या शत्रूशी, प्रत्यक्ष मुघल सरदारांशी संबंध जोडून बसली. आता मात्र हिचं जिवंत राहणं आपल्या जीवास धोक्याचं आहे. हिचा अंत आज या तलवारीनेच व्हायला हवा. क्रोध अनावर होऊन त्याने आपली तलवार म्यानातून उपसली आणि त्वेषाने मीरेच्या कक्षाकडे निघाला. तो उघडी तलवार घेऊन आवेशाने येत असलेला राणा पाहून मार्गातील अनेक दासी जीव वाचवण्यास सैरावैरा पळू लागल्या. राणा मीरेच्या कक्षाजवळ आला आणि आत शिरणार एवढ्यात त्याला आतून कुणाच्या तरी बोलण्याचा आवाज आला. त्याने तिच्या कक्षात प्रवेश करण्याआधी कानोसा घेतला. मीरा कोणाशी तरी बोलत होती. माझे प्राणनाथ, माझ्यावर कृपा करा, मला आपल्या चरणांची दासी बनवा. हे शब्द त्याच्या कानावर पडले आणि त्याचा संशय अजूनच बळावला. ही बाई नक्कीच तिच्या कुणा प्रियकराशीच बोलत असणार असं वाटून त्याने त्वेषाने दरवाजावर लाथ मारली. मोठ्याने ओरडतच तो मीरेच्या कक्षात शिरला. हातातली तलवार फिरवू लागला. कुठे आहे तो तुझा प्रियकर? त्याचं मस्तकच उडवतो. सांग, कुठे लपवलायस तू त्याला? राणा तावातावाने गर्जना करत होता. मीरा मात्र शांत होती, आपल्याच धुंदीत होती.
तिचं सारं ध्यान गोविंदाशी बोलण्यातच होतं. त्यामुळे तिच्या कक्षात आलेला राणा आणि त्याच्या हातातील तलवार तिला दिसली नाही. तिच्यासमोर तिला फक्त गोविंदच दिसत होता. राणा पुन्हा एकदा चवताळून मीरेसमोर जाऊन म्हणाला, "सांग कुलटे, कुणाशी बोलत होतीस? कुठे आहे तुझा तो प्राणनाथ?" राणाच्या प्रश्नावर निरागसतेने ती म्हणाली, "राणासा, माझा प्रियकर प्राणनाथ इथेच आहे. दिसत नाही का तुम्हाला ते? नीट पहा, आपल्या मनाची कवाडं उघडून पहा, अगदी समोर." "इथेच आहे? कुठे लपलाय?" त्याने कक्षात फिरून शोधाशोध केली. थोडे आधी आला असतात तर आपली भेट झाली असती. मीरा गोविंदाकडे पाहत म्हणाली, "बंद कर तुझं ते व्यर्थ बोलणं. आज मला सत्य समजलंच पाहिजे. आज त्याची माझ्या या तलवारीशी गाठ आहे. आता तो काही माझ्या हातून वाचत नाही." बडबड करीत राणा महालात सैरा वैरा फिरू लागला. कुणीच हाती लागत नाही हे पाहून दात ओठ खात मीरेच्या अंगावर धावून आला. "मला ठाऊक आहे तू त्याला पळून जायला मदत केली असणार. किती दिवसांपासून तुझे नि त्याचे हे थेर चालू आहेत कुणास ठाऊक. राजघराण्याची अब्रू आज तू धुळीस मिळवली आहेस. तुझ्यासारख्या स्त्रीला या भूमीवर राहण्याचा काहीच अधिकार नाही. या धरणीला भार आहेस तू. अशा स्त्रीचा जिवंत राहून काहीच उपयोग नाही. म्हणून तुला आता मीच संपवणार. तुझ्या रूपाने मेवाडला लागलेला कलंक आज मी धुवून टाकणार आहे." चवताळून राणा मीरेच्या दिशेने धावला. तो लगबगीने तिच्यावर हल्ला करणार इतक्यात त्याचे हात थरथरले, डोळ्यासमोर काजवे चमकू लागले. एका प्रखर तेजाने त्याची मती गुंग झाली. एका मीरेच्या ठिकाणी त्याला 2-2 मीरा दिसू लागल्या. डोळे चोळत तो पुन्हा पाहू लागला. पुन्हा तेच 2-2, 3-3 मीरा दिसत होत्या. तो सैरभैर झाला. त्याही अवस्थेत चोहीकडे तो तलवार फिरवू लागला. खरी मीरा कुठे आहे तेच त्याला कळेना, कारण साऱ्या दिशेला मीराच मीरा भासत होत्या. तो भ्रमिष्ट होऊन तलवार फिरवे तशा सहस्रावधी मीरेच्या प्रतिमा त्याला पाहून स्मित करीत दिसू लागल्या. शेवटी तलवार फिरवून तो थकून गेला. त्याच्या हातातली तलवार खाली गळून पडली. त्या भ्रमिष्ठावस्थेतच बडबड करीत कसा बसा त्याने आपला महाल गाठला. श्रोते हो, पाहिलीत ना मीरेच्या असीम भक्तीची किमया. पण अशा राणांनी केलेल्या या जीवघेण्या प्रसंगानंतर मीरा काय करणार आहे जाणून घेऊयात पुढच्या भागात. तूर्तास थोडं थांबू आणि पुढच्या भागात पुन्हा भेटू. धन्यवाद.